मजकूर आमचे जयवंत घरात, रवी घरात. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कमी आहे. मी यापूर्वीच जाहीर केला, उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना ज्या शैलीमध्ये आम्ही जास्त वेळ घेतो त्या प्रकारची वेळ न घेता आम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने कमी वेळामध्येच उद्घाटन सोहळा अतिशय कमी वेळातच संपन्न केलं, पूर्ण केलं. त्याचं कारण आहे स्पर्धा डे नाईट आहे आणि आपणा सर्वांसाठी वेळेची सुद्धा पाबंदी असेल. चला पहिल्या सत्रासाठी सागर मांडवकर नेरे यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद महागुरु. तमाम क्रिकेट रसिकांचं श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजा मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो. सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय श्री छत्रपती ट्रॉफी, आनंदाचा दिवस. आपण पाहतोय आज या स्पर्धेतील पहिली डे नाईट आणि सामना इथे सुरू होतोय. वाकलन विरुद्ध धरणा, ज्यामध्ये टॉस जिंकलाय वाकलननं आणि पसंती दिल्या फिल्डिंगला. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा आपण रेडी राहा आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. त्या सूचनेकडे लक्ष द्या. टायमर ऑन आहे. अंपायर 4:28 झालेत. 4:30 आपण पहिला चेंडू टाकूया. तोपर्यंत काही तयारी असेल तर करून घ्या. 4:28 आणि वेळेला सुद्धा महत्त्व देणार आहोत. टायमिंग अलर्ट. टीम मीटिंग फक्त तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकमध्ये घेता येईल आणि 12वे खेळाडू आपण ड्रिंक्स ब्रेकसाठी तत्पर रेडी राहा. 4:28 4:30 पहिला चेंडू पडेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करावे लागतील. काही बंधने सुद्धा. सन्माननीय कमलाकर दादा पाटील असतील समाजसेवक, मुकुंद राजे असतील समाजसेवक, या स्पर्धेचे मार्गदर्शक प्रणेते आणि खूप सारी पाहुणे मंडळी. यस 4:29 4:30 आपण पहिला चेंडू फेकणार आहोत. सलामीची जोडी सरकले. आशिष पाटील आणि अनिकेत काळे बॅटिंग टीम. ऋषी पाटीलला आपण पाहतोय पहिला चेंडू. पहिला चेंडू शॉर्ट पॉइंट कडे धाव घेण्याची तयारी होती. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय एका बाजूला धरणा आणि वाकलन दोन आत करताना. सलामीची जोडी आशिष पाटील, अनिकेत स्ट्रायकर इनला खेळेल. अनिकेत आशिष खेळेल. छोटा रनअप. नेक्स्ट बॉल समोर ठेवले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑन कडे. यस धाव घेण्याची तयारी. जरूर सुरुवात चांगली असावी, सुरुवात आश्वदायक असावी आणि बऱ्याच वेळा तो प्रयत्न असतो प्रत्येक संघाचा. टॉस जिंकला वाकलननं फिल्डिंग करतोय. हा सुद्धा एक चांगला संघ आणि दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. श्री छत्रपती ट्रॉफीची दमदार स्पर्धा आपण पाहतोय. वेळेला या स्पर्धेमध्ये खूप महत्त्व दिलं जातं आणि प्रामुख्याने आयोजन कमिटी यासाठी तत्पर असते. आणि आज डे नाईटची ही पहिली रात्र. सलामीवीर जोडीकडून संघाला खूप काही अपेक्षा असतात, मात्र स्ट्रगल करताना सलामीची जोडी षटक हातोळतोय. आता पुन्हा एकदा ऋषी पाटील समोर ठेवला. ड्राईव्ह करतो इनसाइड सर्कल. 3 चेंडू मध्ये एकही मोठे फटका आला नाही. वाकलन विरुद्ध 2 आत करताना संघ धरणा. 4 षटकं 20 मिनिटं. आज पहिली रात्र. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी, अनेक आमचे दानशूर दाते आणि आज वेळात वेळून काढलेली सर्व पाहुणे मंडळी सामन्याचा आनंद घेत असताना. ऋषी नेक्स्ट बॉल. समोर ठेवला. लाईन चांगली होती. थोडा बीट होते. फलंदाजाला वाटलं होतं का चेंडू बाहेर जाईल, मात्र गुड बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडू काहीच करून दिलं नाही आणि 4 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्या 2. ऋषी पाटील 4 चेंडू 2 धावा. गुड बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे जखडून ठेवले. एकही मोठा फटका आला नाही. बॅटिंग करताना टीम धरणा. पहिला सामना प्रेक्षणीय उद्घाटनीय सामना सुद्धा म्हणूया. पाहुण्यांच्या उपस्थितीने हा आनंदाचा क्षण आपण पाहिला आणि डे नाईटची पहिली रात्र.
धरणा विरुद्ध एका बाजूला वाकलन. आतापर्यंत 5 चेंडू 3 डॉट, धावा आल्या 2. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू आता जास्त स्विंग झाला, थोडीशी हालचाल होती. फलंदाज फ्रंटफुटला आले, शरीराचं संतुलन होतं, त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलं. मात्र हा अवांतर धावेनं आतापर्यंत ऋषीचे षटक पाहिलं. कमाल पॉवर प्ले मध्ये थांबवून ठेवलं, जिथे डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ असताना पुढे सरसावत वेलकम 6 कव्हरच्या वरून या स्पर्धेमधील पहिला षटकार 6. केलं 4:30 ला पहिला चेंडू महागुरु पडला आणि आम्हाला छान माहिती मिळाली का 3 मिनिटांमध्ये पहिले षटक समाप्त झाले. वेळेला आपण महत्त्व देणार आहोत. संपूर्ण मॅनेजमेंट यासाठी तत्पर आहेत. आयोजकांकडून काही सूचना येतात. लॉर्ड्स प्रमाणे जे 8 संघ खेळणार आहेत, टॉस होण्यापूर्वी तुमची प्रवेश फी ही आयोजकांकडे तर तुम्ही जमा करावी. साई राजे आहेत आमचे समालोचक मित्र, ज्यांच्याकडून इन्फॉर्मेशन मिळते. टॉस करण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक पूर्ण तुमची एंट्री फी ही जमा होणं अनिवार्य. सागर पाटील ओव्हर नंबर 2, 5 षटकांचा हा पूर्वार्ध. वाकलन विरुद्ध धरणा बॅटिंग करत असताना षटकाराला जिथं बॅटचं तोंड उघडलं होतं आशिषनं, आता स्ट्रायकरला अनिकेत. हाफ ट्रॅकर लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा मागे होता, लाईन ओळखली. वाकलन आपण पाहतोय एका बाजूला किरण या संघाचं नेतृत्व करतोय. अगदी यंगिस्तानना एकत्र घेऊन हा एक चांगला संघ घडवला आणि अनेक स्पर्धेमध्ये हा संघ दमदार कामगिरी करतो. सागर पाटील धावसंख्या धावफलकावर 9 रन्स. पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा काही वेळातच महागुरु सूचना करतील, त्यांनी सुद्धा रेडी राहा. ऑन साइडला बॅटच्या मधोमध परफेक्टली मिडल, डीप फाईन लेगला आणि हा येतोय खणखणी षटकार. संख्या स्पीड न पुढे न्यायचे आणि त्यासाठी तत्पर होत असताना फलंदाज अनिकेत काळे 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 7 वर खेळतोय. धावफलकावर संघ पोहोचला. एकूण धावा 15. भागीदारी आता सुरुवात आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये थोडा दबाव होता. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका सक्सेस झाले. कोणी फिल्डर नाहीये. डीप पॉइंट कडे पाठलाग होईल अडवण्यासाठी. ओ गुड फिल्डिंग, बॅकअप रेडी होतं. ही 7 तुम्हाला फिल्डिंग साठी असावी लागते, मात्र धावा घ्यायचं सोडायचं नाहीये. 3 धावा वेगाने पळून काढल्यात. दोन्ही फलंदाज मैदानावर सेट होत असताना बॅटिंग टीम धरणा एकूण धावफलक टोटल 18 वर पोहोचले. श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित आपण पाहतोय श्री छत्रपती ट्रॉफी. दमदार स्पर्धा, अभिमानाची, सन्मानाची आणि ही सुंदर आयोजनाची वेल मॅनेजमेंट ही स्पर्धा आपण सातत्याने पाहतो. या वर्षीच्या पर्वामध्ये सागर पाटील थोडा मार खाल्ला, कारण या षटकामध्ये आपण पाहतो 1 षटकार आला आणि त्यानंतर 3 धावा. 3 चेंडू मध्ये 9 दिल्यात, जिथे संघाची धावसंख्या एकूण 18. बिनबाद 18. सुरुवात चांगली आहे. समोर ठेवला बॅटच्या मधोमध, दॅट इज अ U6. षटकार मिळतील 6वा. पाटील तलोजा मस्कुरी यांचे इथे आगमन झालेले आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
थँक्यू व्हेरी मच. पुढचा चेंडू. ओ गुड मॉर्निंग. ती टप्पा चांगली होती, मात्र दोन्ही फलंदाज विस्फोटक झाले आणि तुमच्या सलामीरांकडून संघाला हीच अपेक्षा असते. लास्ट बॉल असेल, धाव फलकावरची टोटल 24. बॅटिंग करत असताना धरणा 5 चेंडूमध्ये सुरुवातीला अवघ्या 3 धावा होत्या आणि त्यानंतर ज्या गतीनं धावा बनवल्या, अनिकेत आशिषनं संघासाठी खूप चांगलं योगदान. आशिष स्ट्रायकर एंडला फ्रंट फुटला आले, आणखीन एक वार केलाय. तिकडून नाराज होत असताना जसा लय मध्ये आला आणि फटका खेळलाय 4 धावेसाठी चौकार. हवा असेल तर तो आम्ही जरूर सांगू. इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. फक्त अंपायरना कॉल करा 2 षटकानंतर, अन्यथा आपण 3 षटकानंतर तो ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. तर तमाम आमचा चाहता वर्ग या स्पर्धेला जॉईन झालेत. पेठाळी क्रिकेट मैदान सेक्टर 7 तळोजा फेज. आणि आपण पाहतो इथे सुरू असलेले कैलासवासी अक्षय बाळाराम पाटील स्मृती यांच्या आशीर्वादाने आपण श्री छत्रपती ट्रॉफी ही डे नाईट संपूर्ण आमची पाहुणे मंडळी, पंचक्रोशीतील सर्व तमाम पाहुणे मंडळी आपण पाहतोय श्री छत्रपती ट्रॉफी. 2 षटकामध्ये भरपूर माल खाल्ला. एकूण धावा आल्यात 28. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, 9 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 19. गुड बॅटिंग. ओ खराब चेंडू. अंपायर सिग्नल नो बॉल. बॅटिंग करत असताना धरणा पाठीराखे खुश असतात जेव्हा तुमच्याकडून असा परफॉर्मन्स होतो. सुरुवात तुमच्याकडून दमदार होत्या. आता षटक हाताळत असताना क्रमांक 3 वर अजिंक्य पाटील. लक्ष विद्या मॅच कडे. फर्स्ट प्राइज या स्पर्धेचं 1 लाख रुपये, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 25,000 रुपये, फोर्थ प्राइज 25, पंचम पारितोषिक 25,000 रुपये. मालिकावीर मध्ये आपण बाईक सुद्धा पाहतो. अनेक आमचे पुरस्कर्ते प्राप्ती लाईव्ह यूट्यूब ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झालेत. अनेक आमचे पुरस्कर्ते जे सातत्यानं या मॅनेजमेंटवर प्रेम करतात, त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देऊ. धावफलकावरती टोटल 30. स्लोवर वन बॅटच्या मधोमध आला स्लॉट मध्ये आणि तो पाठवला इकडे 6 धावेसाठी षटकार. त्यांच्या समवेत शांततेचे प्रतीक धरणा बालाराम मडवी यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपले सरचे स्वागत आहे. आणखीन एक तुफानी पलटवार फाईन लेगला. बॅटिंग करत असताना आता फलंदाज आशिष, त्याला मिळाली लय आणि आता या खेळाडूला कोणतंच नाही भय. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावा 42. वैयक्तिक खेळतोय. 10 चेंडू 29 धावा. एकदा बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या उद्या. धरणाचा हा बलवान ब्लास्टर आशिष पाटील. दिनेश शेठ कोहली पेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध उद्योजक. मनपूर्वक आपलं श्री छत्रपती ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये स्वागत आहे. एकूण धावा धावफलकावरती 42. 42. ओ काहीसा चेंडू खाली राहिला. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न.
एकूण धावफलक टोटल धावसंख्या आपण पाहतोय ज्या गतीनं सुरू आहे धावसंख्येचा स्पीडोमीटर पाहिला तर धरण्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. वाकलनला एक विकेट हवी आहे. दबाव त्यांना निर्माण तर करावा लागेल मात्र ज्या पद्धतीनं आशिष खेळतोय आणखीन एक शॉट लाईक दॅट नो चान्स. ओहो आणखीन एक धमाका षटकार. संख्या धावफलकावर 48 रन्स. काय तुफानी खेळतोय अगदी विस्फोटक खेळ करताना गोलंदाजांना चारी मुंड्या चीत करतोय. आणखीन एक षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या आपल्या इंडिव्हिज्युअल इनिंग मध्ये एकूण षटकार ठोकल्या. आशिष जो होता धरणाचा बलवान फलंदाज 6 षटकार आणि वैयक्तिक पोहोचलाय 41. कमालीची बॅटिंग पहिल्याच सामन्यामध्ये प्रेमामध्ये पडतोय इम्प्रेस करतोय. माझ्याकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बॅक टू बॅक आतापर्यंत 2 सिक्सेस. आणखीन एक धमाका सुपर 6 मेगा 6 षटकार. आणि घोट दोन्ही संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क इथे साधावं. यस वेळेला आपण महत्व देतो. 4:30 पहिला चेंडू पडला. मे बी महागुरु पाहायला गेलं तर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स फायनली डिसिप्लिन मध्ये कंप्लीट केले. दोन्ही संघांचे धन्यवाद देऊया. तर इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालं मैत्रीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व दिनेश शेट कोहली आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा स्पर्धेचे आमचे शिल्पकार कमलाकर शेठ पाटील मुकुंद राजे हरीश केनी उमेश केनी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. तर लक्ष विद्या मॅच कडे 3 षटकानंतर धावफलक आपण आतापर्यंत पाहिलं तर संघ पोहोचलाय 60 धावा. काय चलत गतीने धावा होतात. मैदानाचा लेखाजोखा पाहिला तर स्पोर्टिंग विकेट आहे. तुम्ही मेहनत करा तुम्हाला साथ देईल आणि तीच मेहनत करतो बॅटिंग करताना फलंदाज आशिष. वैयक्तिक पोहोचलाय 47. सर्व आमचे पुरस्कर्ते आमचे अतिथी मान्यवर त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 3 षटकानंतर एकूण धावफलक पोहोचलाय 60 वर. गुड बॅटिंग प्युअर बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी चौफेर फटकेबाजी. किरण आलाय संघाचा प्रमुख ऑलराऊंडर आहे. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये येतो तेव्हा किरणनं बऱ्याच वेळा डाव सावरलाय. किरण म्हात्रे वाकलन म्हटल्यानंतर केतन म्हात्रे किरण म्हात्रे अशी ही काही नावं जी क्रिकेटमध्ये नेहमी आदर्शवत राहिलेत आणि त्यातीलच एक यंग स्टार किरण म्हात्रे समोर ठेवला. इथून किरणला माहिती आहे थोडा दबाव तर निर्माण करावा लागेल. ज्या गतीनं धावफलक सूर्य 3 षटकामध्ये गोलंदाजीचा आपण विचार केला. पहिलं षटक ऋषिकेश सागर अश्विन काही करू शकले नाही. अजिंक्य काही करू शकले नाही आणि आता किरणला हेच करायचे का येणाऱ्या काही चेंडूवर धावा रोकायचे. लक्ष विद्या पुन्हा एकदा आशिषकडे वैयक्तिक 47 वर खेळतो. स्पर्धेचा दर्जा जेव्हा वेगळा असतो आणि स्पर्धा जेव्हा मोठी असते तेव्हा असे परफॉर्मन्स हे आठवणीत असतात आणि आता तोच परफॉर्मन्स करण्याच्या तयारीमध्ये धरणाचा फलंदाज आशिष पाटील 47. किरणचं आव्हान आहे त्याला दाखवून देत असताना
मी थांबणार नाही. लॉंग ऑफच्या वरून यस बॅट वरती करायचं आशिष. गुड बॅटिंग या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक. आज पहिला डे नाईट आणि पहिला अर्धशतक ठोकतोय पहिल्याच सामन्यामध्ये. तो धरण्याचा हा बलवान आशिष पाटील. चला इथे आशिषने अर्धशतके केली साकारली, परंतु धरणा गावामधील एक अतिशय दमदार ओळख आपण आमचे प्रवीण दादा दलवी आणि यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि धरणा गावचे शांततेचे प्रतीक क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आमचे मित्र बालाराम मडवी यांच्या वतीने खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यात आलेलं आहे. दिनेश शेठ कोहली साहेब उद्योजक पेठ यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आशिष तुझ्यासाठी आलेलं आहे. क्या बात आहे. गुड बॅटिंग, शरीरभेदी गोलंदाजी. थोडा दबाव वाढलाय, संतुलन बिघडलं. महागुरु वाकलन संघ 5 षटकं म्हटली तर 5 गोलंदाज कंपल्सरी चेसिंग लेग बाईज अंपायर सिग्नल येईल. आणि असं म्हटलं जातं जेव्हा फलंदाज आक्रमक होतो तेव्हा समोरच्या संघावर दबाव हा निर्माण होतो आणि साहजिकच तो दबाव स्पष्ट दिसतो टीम वाकलनवर. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका असं सुद्धा म्हटलं जातं. धावा या मैदानावर होतात. आम्ही मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा कव्हर केली. अगदी चित्तथरारक सामने आम्ही पाहिले होते. शेवटच्या क्षणापर्यंत सुपर ओव्हर पर्यंत सामने पाहिले होते. या मैदानाची ओळख आहे. फ्रंट फुटला आले, स्ट्रोक ऑन साईडला खेळायचा होता, मात्र ज्या गतीनं खेळला, ज्या ताकदीनं मैदानावर नडला तो धरण्याचा आशिषनं कौतुक केलं. आतापर्यंत एकूण धावा टोटल 70 5 षटकं. चौथं षटक अजूनही 1 षटक बॅलन्स आहेत. 1 चेंडू बाकी आहेत. 70 झालेत. 5 षटकांचा पूर्वार्ध आहेत आणि पहिल्याच सामन्यामध्ये मैदान दाखवून देत असताना सुंदर आउटफील्ड, तेवढी स्पोर्टिंग विकेट, प्रचंड मेहनत आमची संपूर्ण मॅनेजमेंट. गुड बॉलिंग. किरण थोडासा नाराज आहे. सलामीवरचे दोन्ही फलंदाज बॅटिंग आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. सुरुवातीच्या फलंदाजाने अक्षरशः हाहाकार केलाय या मैदानावर. 4 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरची टोटल 70. खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमचे कौतुक करावं लागेल. उत्तम साऊंड सिस्टीम आणि आशिषसाठी बघा इथे बालाराम मडवी धरणा शांततेचे प्रतीक 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रवीण दादा दलवी यांच्या वतीने 1000 रुपये आणि सन्मानित दिनेश शेठ कोहली साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं एकंदरीत 3000 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. सन्माननीय संतोषदादा मडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले, अभिमन्युबा पाटील, आपण इथे आलेला आहात. आपलं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत इथे करत आहोत. यस, रिवर्स अटेम्प्ट करताना आणखीन एक चौकार. वन्स अगेन फटका जरूर खेळून काढला डीप खड्या आणि येथील 4 धावा. क्रिकेट संघाचे संघनायक सुनील सालुंक्या यांचं आगमन झालेलं आहे. विनय गावंड वलप लगेचच नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. लक्ष विद्या मॅचकडे आणि ज्या गतीनं धावा होतात बघा, सहज सोप्या पद्धतीनं नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न सुरू. बॅटिंग करत असताना धरणानं आज जो खेळ दाखवला खुश केलं. प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जॉईन झालेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना धरणा संघ पोहोचला एकूण धावा 80 धाव. लाईव्ह कक्षाकडे
आणि शेवट गोड असताना अंत बला तो सब बला 83+6 कॅल्क्युलेशन 89 आणि 90चं टार्गेट. पहिल्याच सामन्यामध्ये महागुरु साई आपण पाहिलं 90चं टार्गेट आणि त्याचा अभ्यास आपण करू शकतो का या मैदानावर धावा होतात का, तर होतात. तर एकदा टाळ्या उद्या अशीच्या बॅटिंगसाठी. वैयक्तिक खेळला 59 डावा, एकट्यानं किल्ला लढवला आणि एकही विकेट दिली नाही. या आनंद देणाऱ्या खेळीचं आपण स्वागत करूया. थँक्स सागर मांडवकर. खऱ्या अर्थाने फलंदाजाचं आपण कौतुक करूया. पहिला अर्धशतक या स्पर्धेत इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला राजाराणी क्रिकेट संघ घोट बालादादा धुमाले यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला श्री गणेश वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भोलनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. या प्रतीक आणि सुनील याचे नाणेफेक इथे संपन्न होईल. आदरणीय आत्माराम शेठ गायकर कोपरा, या आत्माराम शेठ गायकर चला या आत्माराम शेठ गायकर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. दिनेश शेठ या, दिनेश शेठ कोहली. पांडुरंग पाटील, भास्कर राजे, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. चला दिनेश दादा कोहली मैत्रीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू. चला बघूया नाणेफेकीचा कौल राजाराणी घोट क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने फक्त निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय राजाराणी घोट क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे आणि श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. प्रॅक्टिस बॉल नॉट अलाउ सूचना आल्यात. प्रॅक्टिस बॉल नॉट अलाउ. चला तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. प्रवीण दादा दलवी या, प्रवीण दादा या. रवींद्र पाटील तलोजा मजकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा स्वागत आहे. आचारसंहिता असल्यामुळे प्रवीण दादा कुठेतरी आम्हाला सुद्धा शाब्दिक भाषेवर थोडंसं कुठे नियंत्रण ठेवावं लागतो खऱ्या अर्थाने. या प्रवीण दादा मोठं पद आहे राजकीय क्षेत्रामध्ये. आणि चला प्रवीण दादा दलवी राजकीय क्षेत्रामध्ये समाजामध्ये वावरत असताना खऱ्या अर्थाने विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व प्रवीण दादा दलवी. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी आणि झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. अशी खऱ्या अर्थाने विचारधारा सातत्याने उरासी बाळगणारे एका व्यक्तिमत्वाचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि श्री छत्रपती ट्रॉफीचं सन्मानचिन्ह देऊन आमचे ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर विलास शेठ घरत माजी उपसरपंच पाबडीचा पाडा, स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केले जाईल. चला कमलाकर दादा पाटील आणि मुकुंददादा राजे यांच्या शुभास्ते विलासदादा घरत यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. बघा भिंतीवरील घड्याळ आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची खऱ्या अर्थाने एक ओळख असणार आहे. त्यानंतर संदीप शेठ मात्रे कुटारी, संदीप शेठ या, आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. एक आदर्श क्रिकेटर पिसारवे आमचे विजय पवार यांचं आगमन झालेलं आहे. विजय मनपूर्वक आपले स्वागत आहे. सन्मान्य संदीप दादा मात्रे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय श्री बालाराम मडवे, शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे बालाराम मडवी यांची नेहमी पाहत असतो आपण. सर्वजण दोस्ती असे व्यक्तिमत्वाचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन कमलाकर शेठ पाटील, मुकुंद राजे या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जात आहे. चला संतोषदादा मडवी माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले, अभिमन्युबुवा पाटील या, आपला सन्मान इथे केला जाईल. चला आदरणीय गोपाळ राजे, एक आदरणीय व्यक्तिमत्व तलोजा मजकूर या, माऊली या, आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. समाजामध्ये नेहमी त्यांचा आदर सन्मान केला जातो. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय श्री
गोपाळ राजे साहेबांचा सन्मान केला जात आहे. आमचे समालोचक मित्र साई राजे यांचे ते पिताश्री आहेत. हा चेंडू जाणार निश्चित स्वरूपात फाईन लेग सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मान्यवरांचा येतोची सन्मान आणि त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय रमेश म्हात्रे पिसारे या. आणि पुढील पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षमध्ये सागर मांडवकर आणि साई राजे यांच्याकडे तत्पूर्वी बोलूया. उर्वरित मान्यवरांचा सन्मान 3 षटकं संपल्यानंतर आपण करणार आहोत. तत्पूर्वी साई राजे यांच्याकडे बोलूया. यस धन्यवाद महागुरु. यस श्री छत्रपती ट्रॉफीची ही दर्जेदार स्पर्धा वरिष्ठ मंडळी यांचे इथे आगमन झालं. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट ऑफ वाकलन आणि दाखवून दिलं हा रन मशीन. आणि तिथे दाखवून देत असताना एक डाव तुझा तर एक डाव माझा. चोख प्रत्युत्तर आशिषला दिलंय. किरणच्या या खेळानं दणदणी स्ट्रोक. 90 धावांचा टप्पा ओलांडायचे. मॅच पाहायला मजा येईल. दोन्ही संघ तितक्याच बलाढ्य एकमेकांसमोर आलेत. मात्र आता ही स्पर्धा वेगळी. 90 धावा होतील का? क्रिकेटमध्ये 100 धावांचा टप्पा सुद्धा ओलांडताना पाहिलेत. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का कुठलंही टार्गेट हे सुरक्षित नाहीये. काय येऊ शकतो? किरण आहे, बलवान आहे, प्रचंड अनुभव त्याच्याकडे, गुणवत्ता त्याच्याकडे. पहिला चौकार आणि त्यानंतर षटकार. ओ सी द प्रेशर, दबाव आहे, दडपण आहे. ऑफ स्टंप कडून चेंडू जास्त स्विंग झाला आणि कमबॅक करत असताना युद्ध असेल धरणा वाकलन, युद्ध असेल आशिष किरण. होणारी तुफानी लढत. दोन्ही संघामध्ये बलवान बलाढ्य संघ आहेत. यस आकाश तरे असतील, ओमकार मुंबईकर आणि प्रवीण भोईर वेलकम. मॅचचा आनंद घेत असताना ऑफ स्टंपला आले. ड्राईव्ह करताना धावा घेणं सोडायचं नाही. दूरवरून येईल. निघाले 2 धावेसाठी. ही रन मशीन आहे. व्हेरी क्लोज आहे डेंजर एंडला. सत्यवान काकडे आमचे ऑफिशियल सुनील तांडेल सर असतील, साई राजे आमच्या समोर जॉईंड आहेत. आमचे आदर्श महागुरु असतील. काही वेळातच योगेशजी मडवी आमचे समालोचक मित्र हे जॉईंट होतील. आणि आपण पाहतो ही स्पर्धा एक नामांकित स्पर्धा आहे. अनेक बक्षिसांची खैरात, अतिथींचा पाहुणचार कसा करावा हे सातत्याने आम्ही कमलाकर दादा पाटील असतील, मुकुंद राज आणि ही संपूर्ण त्यांची आयोजक मंडळी, मग उमेशजी केनी असतील, हरेशजी केनी, सातत्याने संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर, श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब पेठाली आयोजित स्पर्धा. पेठालीचे क्रिकेटचं मैदान. मॅचकडे लक्ष वेधतो. 90चं टार्गेट. एकूण धावा दाफलकावर टोटल 12. सामना पाहतो आपण धरणा विरुद्ध वाकलन. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना किरण आहे. वाकलनचा सुपरस्टार किरणला ओळखलं जातं. लॉफ करताना आता टोकाला लागला. ही झेल महत्वाची होती. इम्पॉर्टंट बिग विकेट. आनंद जल्लोष साजरा करताना ही विकेट हवी होती आणि यासाठी सापळा रचला होता. बिग विकेट. प्राप्ती लाईव्ह अँड संपूर्ण टीम यूट्यूब लाईव्ह आणि आमचे आज संपूर्ण कॅमेरामन टीम खूप छान कार्य होतं. बघा किरणचा झेल महत्वाचा होता कारण त्याचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं. कदाचित त्याच्या मनामध्ये सुद्धा वाटलं असेल का मी रॉंग शॉट सिलेक्शनाचा बळी राहिलो. मात्र बॅटिंग लाईनअप वाकलनकडे सुद्धा स्ट्रॉंग आहे. 90ला 2 आज तो करू शकेल. 5 वाजून 2 मिनिटं थोडा स्पीडअप करा सूचना आल्यात. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये काही करून फिनिश करायचे. पूर्वार्धामध्ये त्या गोष्टींवर वारंवार लक्ष दिलं आणि आता सुद्धा आम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळते. लास्ट बॉल धावा 12. कंपॅरिझन मध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या पॉवर प्ले मध्ये. आता संघ वाकलन पुढे. ओ अपील जोरदार होती. दबाव तंत्राचा वापर. एंड ऑफ दी ओव्हर. 90चं टार्गेट. धरणाच्या पॉवर प्ले 1 मध्ये 9 होत्या. वाकलनच्या धावा आहेत 12. का असेल सामन्याचा निकाल ऐकूया आपण. तोपर्यंत डीजेचं सुंदर संगीत. मात्र पंचांच्या सूचना आहेत. टीम मीटिंग तुम्हाला जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हाच मॅन्डेटरी आहे. धन्यवाद.
सागराजी आपण पाहतो खऱ्या अर्थाने गीत 11 निश्चित स्वरूपात वाकलन क्रिकेट संघ आणि वाकलन क्रिकेट संघाचा सिनियर क्रिकेटर आपण प्रदीप पाटील यांना पाहतो आणि प्रदीप पाटील यापूर्वी सिनियर क्रिकेट संघाचं वाकलन क्रिकेट संघाचं अनेक वर्षे ज्याने प्रतिनिधित्व सक्षमरित्या हाताळलं, आता मात्र नव्या दमाचा नव्या खऱ्या अर्थाने युवा क्रिकेटरांना घेऊन एक चांगला त्याने एक संघ उभारलेला आहे आणि संपूर्ण बघा स्पर्धेमध्ये पॅकेजच्या स्वरूपात सुद्धा संघनायकाच्या स्वरूपात पॅकेजच्या स्वरूपात प्रदीपदादा पाटील वाकलन यांना आपण वाकलन क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून नेहमी पाहत असतो. नक्कीच महागुरू आनंदाची पर्वणी सुद्धा आहे. क्रिकेट विश्वामध्ये गुड न्यूज सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी म्हणूया. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की अनेक सारे तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं, प्रचंड गुणवत्ता तुमच्याकडे लागते, तो पोटेन्शियल लागतो. आता या सामन्याचा निकाल का असेल? वाकलन विरुद्ध धरणा दोन्ही संघ तितक्या ताकदीचे, थोडा आघाडीवर आहे वाकलन, मात्र एक विकेट गेले. कंपॅरिझन मध्ये मागच्या पूर्वार्धामध्ये एकही विकेट गेली नव्हती. ओव्हर नंबर 2 विशाल मडवी दबाव दडपण आहेत, प्रदीप आहेत, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे, गुणवत्ता आहे, अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव यंगस्टारना घडवलेत. बऱ्याच वेळा किरणच्या नेतृत्वाखाली प्रदीप यांचा चांगला खेळ पाहिला, मात्र आता त्या संयमी खेळाची गरज आहे कारण समोर टार्गेट तेवढं मोठं आहे. 90 धावा फलकावरती 12. ओ प्रचंड वेग होता, गुडलँड स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला मन्नाट वेगानं. प्रदीप सुद्धा पाहत बसले का हा चेंडू तितका वेगवान होता. ओव्हर नंबर 2 कौतुक होत असताना डाव्या हाताचे फलंदाज प्रदीप डीप लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेटला सुद्धा व्यूरचना पाहतो, डीप लॉंग ऑफ. धावसंख्या 12, टार्गेट 90. ओव्हर नंबर 2 फर्स्ट राऊंड मॅच नंबर 1. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं शरीरभेदी शरीरावर टाकला चेंडू. जरूर काय गोलंदाजी सूर्या, षटकार चौकार खेळावा लागेल आणि हेच सेन्सिबल होणं खूप महत्वाचं आहे. जर मोठे फटके आले तर सामना बनेल आणि त्यासाठी प्रदीप आणि त्यांना साथ देणारा फलंदाज हितेशला तेच करावं लागेल. आक्रमण करणं कंपॅरिझन मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या पॉवर प्ले 2 मध्ये जेव्हा बॅटिंग केली धरणानं. आता धावा फलकावरती एकूण 12. 2 चेंडू मध्ये काहीच करून देत नाही विशाल. उत्तरार्धा बघायचे कसा असेल. पुढचा चेंडू समोर ठेवला, खोदून काढला लॉंग ऑनच्या वरून, घरंगळ सुसाट वेगानं. बेस्ट बॅटर आहे प्रदीप, काय येऊ शकतो इथून. धावसंख्येला पुढे सरकावायचा असेल तर प्रचंड हल्ला करावा लागेल. प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झाले त्या लढतीचा आनंद घेत असताना पहिल्या सामन्याचा निकाल का असेल. 90चं टार्गेट आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, याच सूचना आहेत पंचांकडून. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला आम्ही वेळ देतो कारण आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागुरू राजकीय वातावरण आहे आणि आयोजकांना सुद्धा काही गोष्टींची इम्प्लिमेंट आणि बंधने असतात आणि त्यामध्ये क्रिकेटचं वेळ आहे आणि त्यासाठी तुमची हाऊस आहे म्हणून आज संपूर्ण आमची मॅनेजमेंट त्यासाठी तत्पर आहे. तो करता ज्यावेळी धरणा क्रिकेट संघाच्या फलंदाजाने अर्धशतके खेळी साकारली, उभं राहून खऱ्या अर्थाने त्याने टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन केलं. यस, लक्ष येतो मॅचकडे, दबाव तंत्र पूर्णपणे निर्माण केलं. 90 धावा करायचे. धरणा विरुद्ध वाकलन दोन्ही संघ तेवढ्यात बलाढ्य ताकदीचे होते. आतापर्यंत धावसंख्या दाफलकावर टोटल 22. 90चा टप्पा ओलांडायचे. 15 चेंडू आणि 68 धावेची गरज. सूचना येत असताना नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. या सूचना सुद्धा 15 चेंडू आणि 68 धावेची गरज. धरणा विरुद्ध वाकलन उत्तरार्ध पाहतो. उत्तरार्ध कसा असेल, उत्तरामध्ये काय रंगत असेल हे नेहमी प्रेक्षक वर्गाला पाहायला आवडतं. रुपेश शेठ पाटील तळोज मजकूर आणि नकुल शेठ पाटील पिसारवे यांच्याकडून षटकार हॅट्रिक. प्रदीप यांना रोख रक्कम 5000 आहे. 15 मध्ये 68 सिंगल डबल न काही होणार नाही आणि ते हॅट्रिकची आता नितांत गरज आहे. 14 मध्ये 68 मित्र प्रेम असतं, काही संबंध असतात, पाठीराखे असतात, गावचे पाठीराखे असतात आणि जेव्हा गावचा सामना असतो तेव्हा ह्या पाठीराख्यांचं प्रेम नक्कीच. 92,000चं प्राइस साई आम्हाला माहिती देतो. सिद्धी करवले नाईट हा विक्रम आहे प्रदीप यांच्या नावावर आणि त्यांच्या अचिव्हमेंट आहेत. 14 मध्ये 68
67. ओ इथे फटका फसेल का? मिथून मडवी तिथे होते. ओ गुड कॅच. झाले 4 धावा धावफलकावरती 23. लास्ट बॉल. आता सामना थोडासा हातामधून निसटलाय. सुरुवातीला असं वाटलं होतं का संघ आगीकूच करेल, मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. दबाव निर्माण केला. मिथुन मडवी यांनी पकडलेला तो झेल, ती विकेट होती. या अगोदर गोलंदाज होता आशिष विशाल. म्हणजे 5 गोलंदाज कस लागेल. 3 षटकानंतर धावफलक टोटल 24. आता चेंडू शिल्लक 12 आणि पाहिजेत विजयासाठी कॅल्क्युलेशन 66. 12 मध्ये 66. तर या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. जयेश हे प्रभावी षटक होतं. आणि ज्या आपण पाहतोय कंपॅरिझन अजिंक्यने 32 दिल्या होत्या, मात्र इथे फक्त धावा दिल्या 3. गुड बॉलिंग. दबाव परिस्थिती निर्माण झाले. इक्वेशन असेल 12 मध्ये विनिंग कॅल्क्युलेशन 66. राहुल पोरजी आमचे युवा स्कोरर खूप छान माहिती देत असताना या ऐकूया डीजेचं संगीत. थँक्यू. तर या स्पर्धेचं थीम सॉन्ग होतं. यस 12 मध्ये 66. मागुरू आता आपण डीजे ना सांगूया, आता 10 वाजेपर्यंत तुमची वेळ आहे. बिंदास खुश करा. लक्षवेधी मॅच कडे 12 मध्ये 66 पाहुणे मंडळींचं आगमन झाले. तमाम आमची संपूर्ण पाहुणे मंडळी. तर इथे क्रिकेटचा आनंद बघा. धरणा क्रिकेट संघ गोलंदाजी करतो. प्रवीण दादा दलवी यांना पाहतो. बालाराम मडवी आणि त्यांच्या समीपेत दोस्तीच्या दुनियातील एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व दिनेश शेठ कोहली साहेब. आपणही क्रिकेटचा आनंद घेता. सन्मान्य आत्माराम शेठ गायकर कोपरा, सन्मान्य विलासदादा घरत, माजी सरपंच ग्रामपंचायत पाबडीचा पाडा क्रिकेटचा आनंद घेता. सर्वांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सर्वांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता अतिशय चांगल्या प्रकारे इथे योगदान दिलेलं आहे. संदीप दादा मात्रे कुटारी क्रिकेटचा आनंद घेत असताना लक्षवेधी मॅच कडे अनिकेत काळे. ओ क्लीन बॉल. आता मॅच मध्ये पलटवार करताना मजबूत पकड निर्माण होते. बघा पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहेत. 4 ओव्हरसाठी आम्ही 20 मिनिटं देतो. ही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाले. सामना बरोबरीमध्ये कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. आणि काही जर नियम असतील त्यामध्ये मॅनेजमेंट प्रामुख्याने लक्ष देणार आहे. टीम मीटिंग तुम्हाला 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेकमध्ये असेल. या सूचना का देतो, कारण आयोजकांना वेळेचं बंधन आहे. मे बी आम्हाला महागुरू इन्फॉर्मेशन मिळाली का 10:30च्या अगोदरच स्पर्धा फिनिश झाली पाहिजे, कारण जे राजकीय वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा खेळत आणि सातत्याने आमची मॅनेजमेंट यासाठी लक्ष देते. तर सर्व संघांनी तुमचा प्रतिसाद असावा. विनिंग कॅल्क्युलेशन. आता चेंडू शिल्लक 11 चेंडू 66. कुला चेंडू काही होऊ शकत नाही, मात्र ज्या गतीने धावा स्टार्टला होत होत्या त्यानंतर गोलंदाजानं या सामन्यावर वर्चस्व दाखवलं. आता चेंडू शिल्लक 10 चेंडू 66. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची नितांत गरज आहे. आज धरण्याचा तो रोमहर्षक खेळ पाहिला. हो, सुंदर पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. दबाव दडपण निर्माण तोडूया. गोलंदाजी करताना आपण गोलंदाज पाहिला आशिष, तर षटक होतं 12चं, त्यानंतर 9
किरणनं सुरुवात चांगली करून दिली होती, आश्वादायक सुरुवात किरणनं दिली, मात्र तो सुद्धा जास्त वेळ उभा राहिला नाही आणि तिथून सामना फिरवला तो धरणाकडून. गॅपमध्ये जरूर खेळला, मात्र आता या विनिंग कॅल्क्युलेशन हे थोडं मोठं आहे. दबाव दडपण बॅटिंग टीम वाकल्यांवर, मात्र आज जे टार्गेट सेट केलं 90चा हा पाठलाग सूर्या. आता चेंडू शिल्लक, या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू 61 धावा. लक्ष कठीण आहे, डिफिकल्ट आहे. अनिकेतला पाहतोय, पुढचा चेंडू राऊंड विकेटनं. यस, ऑन साइडला ट्राय होईल. 8 चेंडू आणि 60 धावींची गरज आहे. लक्ष कठीण आहे. महागुरु सर, सामना वन साइड कडे जातोय. जर पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान सुरू असेल तर ठेवला तर चालेल. फक्त 1 ते 2-3 चेंडूवर आपण पाहतो निकाल स्पष्ट होईल, कारण आपल्याला वेळेला सुद्धा महत्व देतो. 8 मध्ये 60 राऊंड विकेट. ओ, प्रहार करताना तिथे पुन्हा एकदा गुड फिल्डिंग, मिथून मडवी होत्या. गुड कॅच, दुसरा जेल. 7 मध्ये 60 धावेची गरज. सलग कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गजानन दादा मडवी आज ते सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये एक खऱ्या अर्थाने बघा राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, परंतु आचारसंहितेचा कुठेतरी आम्हाला नियमाचं पालन करावं लागतं. त्यामुळे मित्रांनो, कुणी खऱ्या अर्थाने नर्वस होऊ नका. एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचा आपण आदर सन्मान करू, मात्र राजकीय पदाचा उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला करता येणार नाहीये. या गजानन दादा आपल्या हेतूची सन्मान इथे केलं जात आहे. पांडुरंग पाटील तलोजा मजकूर या दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय रविदादा पाटील, रविदादा या, आपला सन्मान केला जाईल. पांडुरंग दादा या, चला रविदादा पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. आणि विक्रमदादा पाटील, विक्रम पाटील मुरबी, विक्रमदादा या, आपला हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. चला ओटू सागर मांडवकर, जशी वेळ मिळेल ना, सामना एकतर्फी आहे त्यामुळे आम्ही ते सन्मान करतो. ओटू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. यस, लास्ट ओव्हर आहे. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी मोठे 59 आहे आणि चेंडू शिल्लक 6 चेंडू 59. पाहुण्यांचं आगमन झालेत आणि 5:21 वेळ सुद्धा. चला इथे फलंदाज खऱ्या अर्थाने बघा तंबूच्या रस्त्याला रविदादा पाटील तळोदा मजकूर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर शिवराम पाटील केनी या मावली या, आपला हेतूची सन्मान इथे केला जाईल. खऱ्या अर्थाने बघा अशा व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान केला जात आहे. तळोजा मजकूर गाव म्हटलं ना, साईराजे वारकरी संप्रदायाचं एक माहेरघर म्हणून ओळखले जातो. की धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची संसारी. बाबुराव शेठ या आपल्याला सन्मान इथे केले जाईल. बाबुराव शेठ केनी पेठाली, त्यांचाही वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. बघा हरेश दादा केनी आणि उमेश केनी यांचे ते पिताश्री आहेत. एकच नाद बैलगाडा शर्यत. बाबुराव शेठ केनी म्हटलं ना सागर, हे खूप मोठं बैलगाडा शर्यतीमधलं खूप मोठं नाव आहे. आणि त्यांचे सुपुत्र की धन्य आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. अतिशय सुरेख चेंडू हाताळताना आपण इथे पाहतो. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती. बाबुराव शेठ केनी साहेबांचा हेतूची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. या विक्रमदादा या मुरबी, आपला सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहे. एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. ये देखिए अच्छी गेंद थी, इस बार गेंद को खेल दिया है डीप शॉर्ट पहले क्षेत्र में गेंद जाती हुई, वहां पर फील्डर तैनात है, कोई रन लेने का मौका नहीं है.
और इसी के साथ एक सफल गेंद की यहाँ पर समाप्ति। सागर मांडवकर हमारे साथी कमेंटेटर है, उन्होंने कहा है कि बिल्कुल इस तरह का जब मुकाबला आप छोड़ देते हैं मानो आपकी हार अफजाई होती है। चला या अभिमन्यू पाटील यांचा सन्मान केला जाईल। संतोषदादा मडवी माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले। संतोषदादा या। संतोषदादांना अनेक स्पर्धेत आपण पाहत असतो, यापूर्वी त्यांना एकेकाली सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याचं भाग्य लाभलं। या अभिमन्यू बुवा या, अभिमन्यू माऊली या, खऱ्या अर्थाने आपला यतोची सन्मानित केलं जाईल। और इसी के साथ बल्लेबाज क्लीन बोल्ड सन्माननीय संतोषदादा मडवी सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि सिद्धी करवले क्रिकेट संघाला नेहमी त्यांचा योगदान सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारे प्राप्त होत असते। क्रिकेटवर अथंग प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे। त्यानंतर आदरणीय अभिमन्यू बुवा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे। वारकरी संप्रदायाचा संस्कारदीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि या पुढील उर्वरित आयुष्य ज्याने पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेलं आहे अशा माऊलींचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह अर्थात भिंतीवरील घड्याळ देऊन त्यांचं सन्मान इथे केलं जात आहे। दिलीप बुवा या, दिलीप बुवा केनी पेठाली संगीत रत्न दिलीप बुवा केनी पेठाली यांचा सन्मान इथे केला जाईल निश्चित स्वरूपात की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका होय होय रे वारकरी पाहे पाहे रे पंढरी पंढरीचा वारकरी आणि सह्याद्रीचा धारकरी अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे। मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं धावसंख्येची धगपोटी पाहिली, अप्रतिम लाजवाब पारदर्शक अशी खेळी या मैदानावरती साकारली। खेळाडू आहे गावदेवी धरणाचा अष्टपैलू आणि स्टार खेळाडू आशिष पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। 59 धावा आणि 1 विकेट। चला सन्मानी आशिष पाटील आणि आशिषला सामनावीराचा किताब देण्यासाठी आदरणीय गोपाळ राजे यांना आम्ही ते आमंत्रित करतो। प्रदीप पाटील एक आदर्श क्रिकेटर वाकलन, प्रदीप दादा या आपला सन्मान केला जाईल कमलाकर शेठ यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर इन्व्हाइट करतो। सन्माननीय गोपाळ राजे साहेबांच्या शुभ हस्ते आशिषचा इथे गौरव केला जाईल। आमचे दिनेश शेठ कोहली दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस त्यांच्या वतीने आशिष 50